टायमिंगला आलेले प्लांट मी, काहीच नाही झालं, एकदम सुंदर आणि छान आहे. आणि हा आहे पॉट, म्हणजे ह्या पॉटमध्येच लावायचं होतं चिनी मातीच्या, म्हणून मी पॉटमध्ये लावायचंय. गाडी घेऊन निघालाय अंशू. दुसरी माती लागते फ्रेश, पण आता सध्या माझ्याकडे नाहीये, बघूया आता. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला सांगते, त्या दिवशी मशनीचा ब्लॉग तर पाहिला असेल तुम्ही. का बरं ते डाळ तशी झाली होती मला आत्ताच समजले बरं का, कारण माझ्यासोबत आत्तापर्यंत असं तरी कधी झालेलं नाहीये, तुम्हाला सांगते. तर हे डाळ जी आहे ना, एकदम साधारण गेली, म्हणजे ओली ओली टाईप झाली पूर्ण. हे बघा, कसलाच आवाज येत नाही खाल्ल्यास, एकदम म्हणजे असं भिजवल्यासारखी हे झालेली आहे. आणि बाहेर बघायला गेलं तर ऊनही नाही आहे बिलकुल, कसलंच नुसतं आबाळ आल्यासारखं आहे. आता ह्याला कसं वाळवून कसं हे करू ते समजत नाही आहे मला. हे पहा, इथं आहे एकदम साधारण गेलेली आहे हे डाळ, आणि तेवढी मशनीत अडकलेली ती काढलेली आहे मी. कारण आज ना मी गहू दळला होता, आज गव्हाचं दळण केलेलं आहे मी. आणि बघूया आपण कसं झालेलं आहे ते. एक मिनिट मी काढते, याला दाखवते मी. हे पहा, पीठ छान असं दळलेलं आहे. आणि हे पहा, हे जे होतं ना करपल्यासारखं झालेलं, ते पूर्ण निघून गेलं. आता पिठात मिक्स झाले की काय माहिती नाही मला. आणि हे पहा असं आता कशी दळलेलं आहे बघूया. हे पहा, मी दळण केलेलं आहे आत्ताच, फरशी पण पुसलेली आहे. आणि आता एकदम छान असं म्हणजे पीठ आलेलं आहे आपलं. हे पहा, असं दळण दळतं, कारण त्याला ना गहू ना, म्हणजे डाळ साधाळलेली होती, ओली होती थोड्या प्रमाणात बोलायचं तर, आणि त्याच्यामुळे असं काहीसं त्या दिवशी झालेलं होतं. तेच म्हटलं, आता मी भीत दळलेलं होतं, पण छान प्रकारे दळलेलं आहे. आणि काय हाल झालते, जर तुम्ही तो ब्लॉग नाही पाहिला तर नक्की जाऊन पहा. असं झालं होतं खरंच. कधी काय होईल काय सांगतात नाही. आता त्या डाळीचं टेन्शन आले मला. एवढी डाळ साधाळलेली आहे, हे पहा, दळायची एकदम ओली झालेली आहे पूर्ण. हे पहा, एकदम ओली अशी झालेली आहे डाळ. आणि आज ना मी म्हणा प्लांट जे आणलेलं होतं ना, जेट प्लांट, विचार करते अंशू आल्यानंतर छतावर जाऊन ते ना छान प्रकारे असं कुंडीत लावावं आल्यानंतर. कारण किती दिवस झाला मला माती पाहिजे. आता नवीन माती तर माझ्याकडे नाही आहे, जी आहे तीच मी त्याच्यात लावेनवर. कुंड्यांमध्ये आहे माती. हे कुंड आणलेला मी, हे कुंड आणि हे प्लांट किती दिवस, महिना तर झाला असेल. हर्षूला सोडल्या त्या टायमिंगला आणलेले प्लांट मी, काहीच नाही झालं, एकदम सुंदर आणि छान आहे. आणि हा आहे पॉट, ह्याच्यामध्ये मी लावणार आहे. ह्या चिनी मातीचं आहे. आणि मला ना जेट प्लांट ना अशा म्हणजे ह्या पॉटमध्येच लावायचं होतं चिनी मातीच्या, म्हणून मी वेळ घेतला. त्याच्या मीटिंगला गेले होते ना, तेव्हा घेतलेला आहे मी तो पॉट. तर चला, अंशू आल्यानंतर आपण लावूया छान असं, म्हणजे त्याला माती जास्त लागणार नाही, पण लावूया आज आपण काही करून. कारण खूप दिवस झालं तसंच, म्हणजे ते आहे प्लांट छोटंसं. आणि मी काढून घेतलेलं डब्बं, त्याच्यात गहू दळलेला. नशीब ते झालं छान असं ॲक्युरेट, म्हणजे त्याला पुसायची वगैरे गरज पडली, पिठामध्ये मिक्स होऊन गेलेलं आहे ते. चला बघूया आता काय होईल ते. त्याला तर आता मी चालली आहे अंशूला घ्यायला, कारण 1:30ला सुटत होती त्याची स्कूल, पण त्याला पोनी क्लास स्कूलमध्येच लावलेले आहेत मी. आता 2:30 वाजलेले आहेत, 2:30ला 5 मिनिटं कमी आहेत. तर चला त्याला आणूयात, आणि आल्यानंतर मग आपल्याला प्लांट लावायचा आहे, ते पण लावून घेऊया आज कुणी हालतीमध्ये. तर चला अंशूला आणूया आपण. प्लांट लावायचं रे, छोटा ते नाही का प्लांट, ते पॉटमध्ये लावायचंय. गाडी घेऊन निघालाय अंशू. आता आम्हाला जायचंय छतावर, बघूया. आता माझ्याकडे एक्स्ट्रा काही माती नाहीये, काहीतरी जुगाड करूयात. कारण का चल छतावर, चल गाडी घेऊन चल. त्याच्यामध्ये मिट्टी नाही आणायची आपल्याला, वर आपला एक पॉट आहे, त्याच्यातली मिट्टी आणून त्या मिट्टीत हे करायचंय, प्लांट लावायचे. अरे वर आहे ना एक पॉट आपला. चला मी वर दाखवते तुम्हाला. माझं म्हणजे दुसरी माती लागते फ्रेश, पण आता सध्या माझ्याकडे नाहीये, बघूया आता. पण येतात असं तरी मातीमध्ये प्लांट, कारण त्या मातीमध्ये कोणता प्लांट्स वगैरे नाहीच आहे, म्हणून बघूया. कारण आता
काय होतंय काय नाही ते बघूया. आणि आता घटस्थापना आहे ना त्यावेळेस माती आणते, त्यावेळेला मी चेंज करेन त्याची माती. हो, घटस्थापनेच्या वेळेस दसऱ्यामध्ये, कारण तेव्हा ना मला माती भरपूर म्हणजे भेटती, तेव्हा करूया चेंज. तर चला वर छतावर जाऊया. चला. हे पण खालीच होता कुंडा, 2 होते, 2 पॉट. असं आहे छताची अवस्था. जाऊ सुद्या, कारण मी हे नेते खाली, कारण हे आहे खालचा कुंड आणि ते एक आहे खाली. हे कशाचं आहे की झाड किती आले मोठं. तुळस बघा, माझी खालची तुळस वाळून गेली. ही छान आली इथं तुळस. खालची पण वरच आणून ठेवणार आहे. हे नेऊया आपण, कारण हे कशाचं आहे काय माहीत नाही आपल्याला. ह्याच्यातली माती आहे ना ते आपण ना करूयात. आम्ही वरच आणून करू, खालीच नेऊन करूया. इथे बघा अंशूने आणले गाडी छोटी. सनसेट रात्री फिरूया ना, आता नको. आता आपल्याला हे कुंडे न्यायचं आहे. एक कुंडा नेऊया. चल खाली. माती वगैरे काढावं लागेल, कारण ते पॉट ना खूप दिवस झाला ना मला ना लावायचं राहून गेलेलं आहे माझ्याकडून. खालची तुळस वाळून गेली, ही तुळस होती वाळून गेली माझी. ते का ह्या कुंड्याला वर ठेवणार आहे मी. माती बदलायला लागली कुंड्याची. मग आता याच्यात लावायचं आहे आपल्याला प्लांट. मी वर कुंडा नको नको तसं नको, असं मिक्स करून टाकू. आणि अंशू आलो. काय खाल्ला? पानपुरी. काय खायचंय? बिर्याणी, बिर्याणी, दालचिनी, कॉफी, कॉफी, कॉफी. तू पिणार आहेस? बरं ठीक आहे, चला. 2 मागू, तुला एक मला एक. मी आणि अंशू आहोत. हा, इथे मिनी स्विमिंग पूल अंशूचा. असं काहीच रस्ता. अंशूचा फेवरेट छोटूसा. चलो आता बिर्याणी खाऊया. व्हेज बिर्याणी, व्हेज आहे ना, व्हेज. तुला पाहिजे काय पाहिजे? कॉफी. पाऊस पडायला आणि कॉफी पाहिजे. ह्याला कसं करावं? आणि खूप वर्षानंतर आलोत आम्ही ह्या हॉटेलला, दालचिनी ह्या हॉटेलला. अंशू तर नव्हता, पण का होतास रे तू? होतास का? होता की नव्हतं माहीत नाही, पण इथं आम्ही आलेलो आहोत आता बिर्याणी खायला. बिर्याणी बिर्याणी इकडे शिफ्ट झाले, पहिलं तिकडे होतो. असं हॉटेल. आणि इथे अंशू बसलेला आहे आणि इथे आहे मी. मला वाटलं पाऊस आहे का की मी जर्किंग घालून आली, पण पाऊसच नव्हता. अंशू बसलाय तिथे. इथे अंशू आणि चेअर आणि टी शर्ट मॅच झाला अंशूला. आज अंशूला बिर्याणी खाऊ वाटली ना? नाही. बर, कॉफी मागू. एकच हट्ट असते अंशूचा. पाऊस पडलाय, मस्त असा पाऊस पडलेला आहे. त्याला काहीतरी प्यायचं असतं, काहीतरी खायचं असतं. चला.